छत्रपति संभाजीनगर पुलिस ने हत्या की गुत्थी महज 24 घंटे में सुलझाकर आरोपियों को सलाखों के पीछे किया है। हत्या का ये मामला अड़गांव शिवार में सोलापुर धुले राजमार्ग पर सामने आया था, जहां पाइप से भरे ट्रक में शव पाया गया था। छत्रपति संभाजीनगर के पास अड़गांव शिवार में सोलापुर धुले राजमार्ग पर मृतक विजय राउत का शव लोहे के पाइपों से भरे ट्रक के केबिन में पाया गया। स्थानीय पुलिस को मिली गुप्त सूचना के आधार पर पुलिस ने 24 घंटे के अंदर 3 आरोपियों को गिरफ्तार किया है। इन आरोपियों ने हत्या के बाद विजय की कार और सामान चुराकर बेचने की कोशिश की, लेकिन उन्हें कोई ग्राहक नहीं मिला। अंत में शव की दुर्गंध बढ़ने पर उन्होंने शव को वहीं छोड़ दिया और भाग गए। पुलिस आगे की जांच में जुटी है। चिकलठाणा पोलीस स्टेशन मध्ये 22 जानेवारी रोजी पहाटे आम्हाला अशी एक माहिती मिळाली की चिकलठाणा हद्दीमध्ये मौजे आडगाव शिवार या ठिकाणी धुळे हायवेवर एक ट्रक आहे थांबलेला आहे आणि त्यामध्ये एक इसमाची डेड बॉडी आहे। त्या अनुषंगाने तात्काळ चिकलठाणा पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी आणि स्टाफ रवाना झाल्यानंतर तिथे असं माहिती मिळाली की सदरची जी डेड बॉडी आहे हे विजय मुरलीधर राऊत वय वर्ष 52 राहणार केडगाव अहिल्यानगर याची आहे। अधिक माहिती घेतली असता असं कळालं की तो स्वतः त्या ज्या ट्रकचा चालक व मालक आहे आणि त्या अनुषंगाने तात्काळ घटनेचं निरीक्षण केलं असता त्याचं मर्डर झालं हे निष्पन्न झाल्याने सीआर नंबर 25/2025 कलम 103(1) भारतीय न्याय संहितानुसार गुन्हा दाखल केला आणि तपासाचे चक्र सुरू झाले। यामध्ये तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय बातमीदाराच्या आधारावर आम्ही 3 आरोपींना अटक केलेली आहे। जो मुख्य आरोपी आहे गणेश वसंत पवार हा सुद्धा ड्रायव्हर आहे, बदली ड्रायव्हर म्हणून काम करायचा आणि जो मयत आहे त्याच्या ओळखीचा होता। त्यांनी हा कट रचून बेसिकली जे ट्रक आहे आणि त्यामधले असलेला जो मुद्देमाल आहे ते चोरण्याच्या इराद्याने त्याचा खून केला आणि मुद्देमालाची विल्हेवाट लावण्यासाठी त्यांनी गणेश गजानन कुटे आणि ज्ञानेश्वर गणेश घायाळ यांना सुद्धा घेतले। त्या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि पुढील तपास चालू आहे।